हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आलो विहिरीवरनं पोहून पिऊन मस्तपैकी चहा पाणी झाले. आज दंडन ऊस पायत्या वाढायच्या, तर काल साऱ्या टाकले तुम्हाला दावलं. आज दादाला लावलंय. आपल्यात नेहमी कामाला असतो दादा, त्यांना येणारे थोड्या वेळाने 10 वाजता. त्यामुळं म्हणलं व्हिडिओ घ्यावा काढून पाठवून. आज काय लय रेंगळीत बसायचा टाईम नाही. 10ला तर 10च्या आधीच येते, 10-15 मिनटं ती. 10ला काम चालू होतं, त्यामुळं मग म्हणलं लवकरच आपलं उरकाव धंदा पाणी. आव हा विषय मित्रांनो असा. आणि छगभाऊचं बी उरकतंय. छगभाऊ आता दूध घालायला जाईन. मला वाटतंय संग्रामचं उरकत होतं त्यामुळे थांबलाय. तर उरकन संग्रामचं जाईन तो बी 5-10 मिनिटात. सगळे आजारी पडलेत मित्रांनो, सर्दी खोकला आमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच झालं. काय सांगा, अशा प्रकारे झालंय मित्रांनो नियोजन. आणि मंगळवारी, आता ही मंगळवार, आज मंगळवार, पुढच्या मंगळवारी आपल्याला कांदा लागवड करायची पुढच्या मंगळवारी. आणि त्यामुळं आतापासूनच तयारी चालू आहे आपली सगळी. जरा रोपाला टाकला एरिया मागल्या 2-3 दिवसात भिजवलंय, त्यामुळं थांबावं म्हणलं जरा काळ की. आणि मोठाड भी होईन जरा एखाद्या आठवड्यात, त्यामुळं थांबलोय. असं काय नाही की बाबा इतकं का थांबलाय, त्या कारणास्तवच थांबलोय, बाकीचं नाही काय विषय. आणि भरपूर अंगण हिन सणसण करीत होतं म्हणा, आता जरा बरं वाटतंय. हो, मागल्या 2-4 दिवसात जरा जास्त ताप झाला. आता काय नाही, आता ओके, निवांत मस्तपैकी चाललंय सगळं. आणि मित्रांनो सकाळ सकाळ वातावरण बी भारी झालंय, तुम्हाला दिसतंय का? हो, फ्रेश नुसतं झालंय. असं वायजीत लय तसला रिपरिप पाऊस आला आणि चिडचिड झाल्यावर काय करू बी वाटत नाही. त्यामुळंच सगळं आजारी पडली, त्या घाणीमुळंच तर. आणि काल भरपूर कामं होती, आज बी आहेत. आज एकच काम आहे रानातलं तेवढं, बाकीचं नाही कुठं जायचं आज. आणि हो का, ह्या वासरांच्या अंगा बी मरणाच्या माश्या बसते. हो, ह्या वासराच्या अंगा बघा किती माश्या आहेत. माशाचं साम्राज्य बी भरपूर प्रमाणात झालं आहे. संध्याकाळी मच्छर आणि सकाळना माश्या. जनावरांना तोडूनच खात्यात आहे, काय सांगावं मित्रांनो तुम्हाला, असा हा विषय. आणि सगळं चालल्यात कामं आपली. आबा गेले दूध घालायला. आबाला म्हणलं या पटकोनी, आबाला रोप भिजवायला लावायचे घरापासलं. म्हणलं तेवढं रोप भिजून घेतलं म्हणजे कसं ओके नियोजन होईल. आव मला हिरबं काम म्हणलं, तुम्ही नुसतं रोप तरी घ्या भिजून तेवढं. काय म्हणतो माया तोंडावर माश्या बसायला लागल्या, इतक्या माश्या तिथं. आव आपल्या पिरूला इथं बी अजून कळायला लागलं ते. हो का, दिसलंय इथं होता, इथं एक पिरू लागला होता फट्याला कुठतरी. कुठं दिसलं होतं कडे, तो तिकडं लागलं, मोठं झालं ते पिरू. दिसला का? हो, किती 2 लागले, 2. आणि आमच्या वासरू खाते का पिशव्यात केरी बॅग आली इथं, काही दिसली सगळं ते लगेच. काय त्यांना काय खावं तीच कळलं नाही. आणि मित्रांनो काढली तर पुढची केरी बॅग आहे ते कुटाणा म्हणलं. मला तर सकाळ सकाळ ढेकरं यायला लागल्यात. काय सांगू तुम्हाला, दहशत ढेकरांची. आणि मम्मीचं चाललंय स्वयंपाकाचं, उरकती मम्मीने.
मम्मीने आता आम्ही हिरीवून यायच्या आधीच कालवण आणि 3 करून टकाटक मध्ये ठुलतं. आता चपात्या करते. तिला वाटलं असं आज गडी यायचं आहे म्हणलं लवकर उरकावं. मला जायचं आहे राहणार आहे म्हणून राखलं ती लवकर झपक मध्ये. त्यात काय वाद नाही मित्रांनो. आणि आपल्याला ही उचलायचं आहे. आता उचल तर मग बरं का. पण आता एवढं उत्पन्न पीक निघाल्याशिवाय कुठं नेऊन टाकायचं बी नाही. बघू आता इथं बांधकामालाच लागेल बरं का. बघू कसं होतंय कसं नाही. पण ही जरा अडचण तुम्हाला कसं वाटतंय मित्रांनो. ही जरा अडचण आहे का नाही दारात अशी पोवळ म्हणल्यावर. अडचणमध्ये सापाची इचुकाटामुळे नग वाटतं ही दारात. हो साध्या आलाय चाळण घेऊन तो गेला पळत. तसली मात्रेची चाळण घेऊन गेल तर वाटतं दळण करीत असते वहिनी तिकडे घेऊन गेल तर त्या आलाय द्यायला. आणि आमच्या अनुभवाच्या मशनीच्या जाळ्या बाकी रद्दीत पडल्यात. हो 2-3 जाळ्यात त्याचा काय उपयोग नाही आता. म्हणजे लय वापर नाही मशनीचा. आता आधी लय वापर नवीन घातल्या मागल्या 5-6 वर्षाखाली मोठ्या मशीन नव्हता लय चालायची मशीन. आता काय त्याचा वापर बी नाही काहीच नाही. माणसाला पटकुनी व्हायचं पडले आता. काय म्हणायचे तुम्हाला. माणसाला लय रकडपट्टी नको वाटते आता. काय चावलं गाड्या माझ्या हाताला. आणि तो कमाशी एंट्री झाली तो गेला. त्याने टेलो मोटर चालू केली असेल ते आता चाललाय बंद करायला. जायत आहे मागं सगळ्यांच्या मागं आपापली काम आहेत मित्रांनो. बाकीचं काही नाही. आणि सगळी त्याच्या परीने जगत आहेत. काय नाही मित्रांनो भरपूर प्रमाणात उन्हाची तीव्रता आहे. सकाळ दगड गरम लागते तेव्हा काही हात लावल्यावर इतकं गरम झालंय सकाळ बघा मग. आणि तिकडे तुका भाऊनं अनुभव हाणतात गप्पा कशाच्या माहिती आहे डॉक्टरच्या. आणि त्यांच्या गप्पांना यश मिळव. डॉक्टरचं ते आद्याला ॲडमिट केलेलं ते चाललंय त्यांचं आता गप्पा छप्पा. मंग्या पडला होता ना ते तुका बाबा अनुभव विचारतोय मंग्या झालंय का बरं. मग इथंच फिरतोय डांगडांग मंगळांग करीत. त्याला काय झालं का. आहे असा विषय मित्रांनो. रोजच्या प्रमाणे चाललंय आयुष्य. आणि दुपारनं तुम्हाला भाग भेटला काढायचं टाकेन. आमचं जरा थोडं आहे नियोजन आज दुपारनं. ते तुम्हाला दुपारनं सांगितलं जाईल. आणि मी व्हिडिओ बी काढणार आहे त्याचा. आणि सगळा विषय होणार आहे. तुम्ही फक्त बघत राहा. आणि उन्हाळ्यात आपण ट्रिप काढायची लांब कुठतरी. बघू उन्हाळ्यात विषय. पण आतापासूनच हाय डोक्यात माझ्या उन्हाळ्यात कुठतरी जायचंय फिरायला. लय एका जागा बोर होतं इथं. आणि आमचे डॉन आलेले आहेत आणि डॉन काहीतरी घेऊन आलेले आहेत. काय हो सर शेंग घेऊन चाललेले आहेत. आणि आमच्या संग्रामरावांनी गणवेश आणि आयडेंटिटी घालून तयार आहेत. आणि ते आता थोड्याच वेळात शाळेकडे प्रस्थान करणार आहेत. आणि असं आहे तुम्हाला म्हणलं तसं संग्राम आल्यामुळे त्याच्याबद्दल थोडं बोललो. आपलं नियोजन आहे आणि आपलं नियोजन लांब आहे जायचं. म्हणजे कसं त्या उन्हाळ्यात सगळी कामं संपत्यात थोडक्यात. म्हणजे आता जायचं म्हणजे आता कामच मग रानापडीक पडते ना. कामाचा माणूस आहे आपण. त्यामुळे मग आत्ता नाही बघू उन्हाळ्यात. ट्रिपला पैसे लागतात. फुकट ट्रिप होत नाही. जेवण आलं राहायचं आलं परत फिरायचं आलं हजा मजा आली. काय लांब ट्रिप करायची म्हणल्या 20-20 हजार तरी लाखा पाहिजे. एकेकाजवळ 20-20 हजार तरी पाहिजेत. तेवढं कष्ट करावं लागेल तोवर नाही तर काय उपयोग नाही. मग घरच्यांनी दिलं पाहिजे ना. घरचे म्हणताना काम करणं ना करणं काय पैसे तुला असा विषय होऊ नये.
चला मित्रांनो, मी करतो व्हिडिओ एंड आणि ह्या गोष्टी आपली बातचीत थांबवतो. भेटू सायंकाळच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.